1857चा उठाव काय झाला? 1857चा उठाव हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा उठाव आहे जो इंग्रजांच्या विरुद्ध झाला. युरोपियन अधिकाऱ्यांच्या मध्ये भारतीय संस्कृती रानटी संस्कृती असून भारतीय लोक हे रानटे आहेत. रानटे आहेत म्हणजे त्यांच्यात माणूसपणच नाही, माणुसकी नाही. ते जनावरांसारखं वागतात. पण जनावरांसारखं कुठल्या? तर जंगली श्वापद जे आहेत त्यांच्यासारखं वागतात आहे असा या म्हणण्याचा अर्थ होता. बघा, हे जे धर्मप्रसारक 1813च्या कायद्यानंतर भारतात येऊ लागले त्यांनी काय केलं तर ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगताना त्यांनी काय केलं, हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म हा कसा खराब आहे हे सुद्धा सांगायला सुरुवात केली. पण हिंदू धर्माची किंवा मुस्लिम धर्माची बदनामी केल्यामुळं भारतीयांच्या मनात काय झालं, इंग्रजांच्या विरुद्ध नाराजी पसरली या कायद्यामुळं. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. व्हेनेटोर करिअरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापक सचिन सत्रे. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहीतच आहे की या प्लॅटफॉर्मवरती आपण पोलीस भरतीविषयी संपूर्णपणे मोफत मार्गदर्शन बघत आहोत. त्या अंतर्गत सामान्य ज्ञान या विषयाअंतर्गत येणारा इतिहास हा विषय मी तुम्हाला शिकवत आहे. आणि इतिहासामधील जो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे 1857चा उठाव. याच्याविषयी सर्व माहिती आपण घेणार आहोत. 1857चा उठाव हा पोलीस भरतीलाच नव्हे तर भारतात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच असा हा महत्त्वाचा भाग आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण 1857च्या उठावाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. 1857च्या उठावाची कारणे काय, 1857च्या उठावाची वाटचाल म्हणजे कोणत्या ठिकाणी कसा उठाव झाला तो, 1857च्या उठावाचे नेते कोण होते, कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी हा 1857चा उठाव मोडीत काढला, त्याचबरोबर 1857चा उठाव हा अपयशी ठरला तर तो का अपयशी ठरला, आणि या 1857च्या उठावाचे भारतावर नक्की काय परिणाम झाले, अशी सर्व माहिती आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. चला तर बघूया 1857चा उठाव. त्याआधी मी सांगतो 1857चा उठाव म्हणजे काय आधी सांगतो. तर 1857 साली सन 1857 साली भारतीय लोकांनी इंग्रजांच्या विरुद्ध जे बंड केलं, जो उठाव केला तो म्हणजे हा 1857चा उठाव आहे. तर याच्याविषयी आपण माहिती बघूया. तर बघा, सुरुवातीला आपण बघणार आहोत 1857च्या उठावाची कारणे. 1857चा उठाव काय झाला? 1857चा उठाव हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा उठाव आहे जो इंग्रजांच्या विरुद्ध झाला. तर हा उठाव नक्की का झाला हे बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत राजकीय कारणे. राजकीय कारणे आपण सर्वप्रथम बघणार आहोत. त्याआधी जर तुम्हाला हे राजकीय कारणे तुमच्याकडे नोट्स म्हणून पाहिजे असतील तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. याचा कारण बघा, याचा लगेच तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता लगेच आपण सुरू करूया कारण हा संपूर्ण बोर्ड आहे तो याने भरलेला आहे. तर पहिल्यांदा आपण बघतोय राजकीय कारणे. तर ह्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे लॉर्ड वेलस्लीचे तैनाती फौज धोरण. लॉर्ड वेलस्ली यानं 1798 साली लॉर्ड वेलस्ली यानं 1798 साली पहिल्यांदा भारतात तैनाती फौज धोरण स्वीकारलं. आता हे तैनाती फौज धोरण काय आहे हे मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे भारताचे गव्हर्नर जनरल व व्हाईसरॉय हे जे आपले लेक्चर आहेत, लेक्चरची सिरीज आहे, त्यामध्ये लॉर्ड वेलस्ली याच्याविषयी माहिती सांगताना तैनाती फौज धोरण म्हणजे काय सांगितलेलं आहे. तर या धोरणांतर्गत पहिल्यांदा हे धोरण कोणी स्वीकारलं तर हैदराबादच्या निजामाने स्वीकारलं 1798ला. त्यानंतर जे दुसरे राज्यकर्ते होते, दुसऱ्या अनेक राज्यकर्त्यांनी स्वीकारले. मग त्यातली महत्वाचीच राज्यकर्ते मी घेतलेले ते म्हणजे म्हैसूर, हे कर्नाटक मधलं म्हैसूर हे राज्य होतं टिपू सुलतानचं. तर टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर त्याच्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी 1799 मध्ये म्हैसूरमध्ये तैनाती फौज धोरण स्वीकारलं. अवधनं 1801ला तैनाती फौज धोरण स्वीकारलं. आणि पेशवा म्हणजे मराठ्यांचा हा तसा म्हटलं तर प्रमुख होता पेशवा, यानं 1802 मध्ये वसईच्या तहानुसार काय केलं, तैनाती फौज धोरण स्वीकारलं. पण या तैनाती फौज धोरणामुळे काय झालं, हे जे राज्यकर्ते होते, ज्या राज्यकर्त्यांनी तैनाती फौज धोरण स्वीकारलं ते राज्यकर्ते डबघाईला आले, ते आर्थिक दृष्ट्या अडचणीत आलं. कारण या तैनाती फौज धोरणामुळे काय होणार होतं तर ज्या राज्यकर्त्यांनी तैनाती फौज धोरण स्वीकारले त्यांना स्वतःचं सैन्य बाळगता येणार नव्हतं. पण त्यांना जर सैन्याची गरज लागली
तर त्यांना काय करावं लागायचं, तर इंग्रजांच्याकडून सैन्य भाड्यानं घ्यावं लागायचं. मग या इंग्रजांच्याकडून सैन्य भाड्याने घेण्याच्या नादात काय झालं, त्यांना मोठ्या प्रमाणात इंग्रजांना पैसे द्यावे लागायचे. त्यामुळे हे अडचणीत आले. या अडचणीत आले ते आले आणि प्लस यांच्याकडे सैन्यच राहिलं नाही, त्यामुळे हे खूप अडचणीत आले. त्यामुळे या सर्व जे राज्यकर्ते होते, या राज्यकर्त्यांमध्ये काय झालं, इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला. यात हैदराबादच्या निजामाचा काय एवढा असंतोष नाही निर्माण झाला, तरी पण इतर राज्यकर्ते होते त्यांच्यामध्ये काय झालं, इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला. आणि त्यानंतर अजून काय झालं बघा, पुढे जाऊन 1853ला तैनाती फौज धोरण लागू झाले 1798ला. पण त्यानंतर 1853 मध्ये तैनाती फौजेची बाकी, कारण तैनाती फौज जो राज्यकर्ता घेईल त्याला काय करावं लागायचं, इंग्रजांना विशिष्ट रक्कम द्यावी लागायची त्या तैनाती फौजेच्या बदल्यात. तर या तैनाती फौजेची जी विशिष्ट रक्कम द्यायची, तर त्या रकमेची बाकी कुणाची राहिली होती, हैदराबादचा जो निजाम होता त्याची ती बाकी राहिलेली होती. मग ही बाकी द्यायला हैदराबादच्या निजामाला जमलं नाही, म्हणून हैदराबादच्या निजामाकडून काय केलं, इंग्रजांनी वऱ्हाड प्रांत काढून घेतला. वऱ्हाड प्रांत काढून घेतला, त्यामुळे त्या भागात पण काय झालं, इंग्रजांच्या विषयी नाराजी पसरली. त्यानंतर राजकीय कारणांमधलं दुसरं कारण आहे ते म्हणजे लॉर्ड डलहौसीचे विस्तारवादी धोरण. बघा, हे विस्तारवादी धोरण हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण भारतात विस्तारवादी धोरण कोणी राबवले असाही प्रश्न येतो. तर भारतात विस्तारवादी धोरण राबवलेलं आहे लॉर्ड डलहौसी यानं. लॉर्ड डलहौसी याच्याविषयी पण मी संपूर्णपणे माहिती भारताचे गव्हर्नर जनरल याच्यामध्ये घेतलेली आहे. ती तुम्ही स्वतंत्र व्हिडिओ तो बघितला तर तुम्हाला यांच्याविषयी सगळी माहिती समजेल. तर या लॉर्ड डलहौसीनं विस्तारवादी धोरण राबवलं. आता विस्तारवादी धोरण कोणत्या माध्यमातून राबवलं, तर संस्थाने खालसा करून राबवलं. हे खालसा आहे, इथं खालसा असा शब्द आहे, संस्थाने खालसा धोरण. बघा, लॉर्ड डलहौसीचं विस्तारवादी धोरण म्हणजेच कोणतं धोरण आहे, तर संस्थाने खालसा धोरण. संस्थाने खालसा धोरण म्हणजे काय, तर भारतातली जी छोटी छोटी राज्य होती त्यांना काय म्हणायचे, संस्थाने. असं भारताची छोटी छोटी राज्य होती त्यांना संस्थाने असे म्हटले जायची. तर ही संस्थाने इंग्रजांच्या राज्यात समाविष्ट करून घेण्याची सुरुवात कोणी केली, लॉर्ड डलहौसीने केली. वेगवेगळी कारणं देऊन लॉर्ड डलहौसीने काय केली, भारतातली छोटी छोटी राज्ये म्हणजेच संस्थाने इंग्रजी साम्राज्यात समाविष्ट करून घेतली. त्यामुळं ते जे राज्य होते त्या राज्यातली लोक काय झाली, इंग्रजांच्या विरुद्ध नाराज झाली. तर यामधून बघा, अनेक कारणं देऊन लॉर्ड डलहौसीनं संस्थाने खालसा धोरण राबवलेलं आहे. पण मुद्दा लक्षात घ्या, संस्थाने खालसा धोरणाविषयी पण मी लॉर्ड डलहौसी या टॉपिकमध्ये माहिती दिलेली आहे आधीच्या लेक्चरमध्ये, भारताचे गव्हर्नर जनरल या लेक्चरमध्ये माहिती दिलेली आहे. तर त्यातलं महत्त्वाचं कारण होतं दत्तक वारसा नामंजूर करून. तर दत्तक वारसा नामंजूर करून खालसा केलेलं पहिलं संस्थान कोणतं होतं, सातारा होतं. सातारामध्ये पण उठाव झाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे इंग्रजांच्या विरुद्ध 1857चा सर्वात महत्त्वाचा उठाव झाला आहे तो सातारामध्येच झालेला आहे. तर तो कशामुळे झाला, तर दत्तक वारसा नामंजूर करून काय डलहौसीने काय केलं, सातारा संस्थान 1848ला म्हणजे भारतातलं पहिलं संस्थान होतं जे खालसा केलं. त्याचबरोबर झाशी हे पण संस्थान खालसा केलं. आणि झाशी तर आपल्याला माहित आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे, ती 1857च्या उठावातील एक अत्यंत महत्त्वाची नेता होती जिनं इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला. तर झाशीचा 1853ला. इतर पण अनेक संस्थानं होती, त्यांची मी संस्थाने खालसा धोरणमध्ये माहिती दिलेली आहे इतर लेक्चरमध्ये. आणि नागपूर, त्यानंतर संबळपूर होतं, जैतपूर होतं, अशी पण संस्थान होती. त्यानंतर अजून एक संस्थान होतं जे खालसा केलं ते म्हणजे अवध. बघा, अवध नावाचं संस्थान होतं, ते 1856ला खालसा केलं गेलं. अवध नावाचं संस्थान हे 1856ला खालसा केलं. पण ते संस्थान, अवध हे संस्थान खालसा करण्यासाठी दत्तक वारस हे कारण दिलं नाही इंग्रजांनी. त्यासाठी कारण काय दिलं त्यांनी, तर अंतर्गत अव्यवस्था म्हणजे काय, तर अवधचे जे संस्थानिक आहेत त्यांना तिथला राज्यकारभार करता येत नाही हे कारण देऊन त्यांनी अवध हे संस्थान खालसा केलं. त्यामुळे तिथंही उठाव झाला. अवध या संस्थानातून महत्त्वाचा उठाव झालाय. बेगम हजरत महल यांनी इथल्या उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने काय झालं, या कारणांमुळे काय झालं, भारतीयांच्या मनात इंग्रजांच्या विरुद्ध नाराजी निर्माण झाली. तिसरं राजकीय कारण होतं, हे आपण राजकीय कारण बघतोय. तिसरं राजकीय कारण होते म्हणजे उपाध्या व पेन्शन रद्द. उपाध्या म्हणजे काय असायचं, इंग्रजांच्याकडून भारतीय राज्यकर्त्यांना काही उपाधी द्या, राव बहादूर
काही उपाध्या दिल्या जायच्या, राव बहादूर वगैरे अशा उपाध्या दिल्या जायच्या. तर त्या उपाध्या इंग्रजांनी काही जणांच्या बंद केल्या किंवा काही जणांचं पेन्शन रद्द केलं, काही जणांचं पेन्शन रद्द केलं. उदाहरणार्थ 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचं साम्राज्य खालचा केलं, मराठ्यांचं राज्य संपुष्टात आलं. त्यावेळी काय केलं तर मराठ्यांच्या साम्राज्याचा खऱ्या अर्थानं जो प्रमुख होता पेशवा, त्याला काय केलं होतं, वार्षिक 8 लाख रुपये एवढं पेन्शन दिलं होतं. मराठ्यांचा जो पेशवा होता त्यावेळेस होता दुसरा बाजीराव हा पेशवा होता. दुसऱ्या बाजीराव पेशव्याला काय केलं, वार्षिक 8 लाख रुपये एवढं इंग्रजांनी पेन्शन सुरू केलं. पण नंतर पुढे जाऊन काय झालं, 1852 मध्ये हा दुसऱ्या बाजीरावचा मृत्यू झाला. त्यावेळेस त्याचा हा दत्तक मुलगा होता, दुसऱ्या बाजीरावचा हा मुलगा होता धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे. याला 1852 नंतर इंग्रजांनी काय केलं, तो दत्तक असल्यामुळं त्याला पेन्शन द्यायला नकार दिला किंवा त्याचं पेन्शनच रद्द केलं, म्हणजे बंद करून टाकलं. त्याला जी पेन्शन मिळायची 8 लाख रुपये इंग्रजांच्याकडून ती बंद केली. त्यामुळे नानासाहेब पेशवे आहेत ते इंग्रजांच्यावर नाराज झाले. नानासाहेब पेशवे इंग्रजांच्यावर नाराज झाले. त्याचबरोबर बघा, काय दिल्लीचा जो बादशाह होता, दिल्लीचा हा शेवटचा बादशाह बरं का, बहादूर शाह जफर हा दिल्लीचा शेवटचा बादशाह, हे लक्षात ठेवा. दिल्लीचा शेवटचा बादशाह कोण, बहादूर शाह जफर. तर हा पण इंग्रजांच्यावर नाराज झाला. कशामुळं, तर याला पण देणगी मिळायची. याला देणगी कुणाकडून मिळायची, तर इंग्रजांच्याकडून पण मिळायची आणि काही भारतीय राज्यकर्त्याकडून पण मिळायची. अनेक भारतीय राज्यकर्ते हे दिल्लीच्या बादशहाच्या अंकित होते, त्याच्या अंडर येत होते. तर त्यांच्याकडून बादशहाला देणगी देण्याची पद्धत होती, ती इंग्रजांनी बंद केली. दिल्लीचा बादशाह जो होता बहादूर शाह जफर, याला जी देणगी मिळायची ती देणगी देण्याची पद्धत इंग्रजांनी बंद केली. तसंच पुढे तो लॉर्ड कॅनिंग जो आहे त्याच्या काळातच काय झालेलं, 1857चा उठाव झाला. बघा 1857चा उठाव कुणाच्या कालावधीत झाला, लॉर्ड कॅनिंगच्या काळात. खरं तर असंतोष पसरला. 1857चा उठाव होण्यास कारणीभूत ठरलेला व्हॉइसरॉय जर कोण विचारलं तर तो आहे लॉर्ड डलहौसी. 1857च्या उठावाला कारणीभूत ठरलेला व्हॉइसरॉय कोण आहे, लॉर्ड डलहौसी. पण 1857चा उठाव कुणाच्या कालावधीत झाला, लॉर्ड कॅनिंगच्या काळात. लॉर्ड कॅनिंगच्या काळात 1857चा उठाव झाला, कारण हा 1856ला भारत सोडून गेला आणि 1856ला लॉर्ड कॅनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आला आणि त्याच्या गव्हर्नर जनरल पदाच्या कालावधीतच भारतात 1857चा उठाव झाला. मग या लॉर्ड कॅनिंगने काय केलं, भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर काय घोषणा केली, यानं घोषणा केली ती म्हणजे बहादूर शाह जो आहे दिल्लीचा शेवटचा बादशाह होता बहादूर शाह जफर, याची जी वारसदार आहेत याच्यानंतर येणाऱ्या वारसदारांना बादशाह, दिल्लीचा बादशाह म्हणून हे पद असायचं, दिल्लीचा बादशाह हे पद धारण करता येणार नाही अशी घोषणा केली. बघा लॉर्ड कॅनिंगने काय केलं, दिल्लीचा बादशाह जो आहे बहादूर शाह जफर याचे जे पुढले वारसदार येतील त्यांना बादशाह हे पद धारण करता येणार नाही अशी घोषणा केली. त्यामुळे दिल्लीचा बादशाह पण नाराज झाला आणि त्याचपासचे लाखो करोड लोक नाराज झाले, कारण भारतीयांचं म्हणणं होतं दिल्लीचा बादशाह हाच आमचा बादशाह, इंग्रजांपेक्षा हा बादशाह त्यांना जवळचा होता. त्यामुळे लोक काय झाले, इंग्रजांच्यावर नाराज झाले. तर अशा पद्धतीने आपण काय बघितली, ही राजकीय कारणं बघितली ज्याच्यामुळे काय झालं, भारतीयांच्या मनामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध नाराजी पसरली. आता बघा पुढे ही महत्वाची कारणं आहेत, ती म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक कारणे. तर बघा आता ह्या कारणांमध्ये महत्वाचं काय आहे, तर जे युरोपियन अधिकारी भारतात आले होते ते काय करायचं, त्यांच्या म्हणण्यानुसार काय होतं, तर भारतीय संस्कृती कशी आहे, रानटी संस्कृती आहे. रानटी संस्कृती, तर रानटी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. रानटी म्हणजे काय, रानटी श्वापद असतात. रानटी हा माणूस नव्हतो, श्वापद म्हणजे वाघ, सिंह हे रानटी असतात आणि ते त्यांच्यामध्ये एवढा रानटीपणा असतो, ते कोणत्याही प्राण्यावर हल्ला करतात, कुणालाही मारून खातात. असं मग त्या प्राणींची भारतीय संस्कृती त्या रानटी संस्कृतीशी केली इंग्रजांनी. म्हणजे भारतीय संस्कृती युरोपियन अधिकाऱ्यांच्या मते भारतीय संस्कृती रानटी संस्कृती असून भारतीय लोक हे रानटे आहेत म्हणजे त्यांच्यात माणूसपणच नाही, माणुसकी नाही, ते जनावरांसारखं वागतात. पण जनावरांसारखं कुठल्या, तर जंगली श्वापद जे आहेत त्यांच्यासारखं वागतात असा या म्हणण्याचा अर्थ होता. तर भारतीय लोक हे काय आहेत,
रानटे आहेत असं इंग्रज अधिकारी म्हणायचे आणि भारतीय संस्कृती पण रानटी संस्कृती आहे. आणि ह्या युरोपियन अधिकाऱ्यांच्या मते त्यांचं म्हणणं काय होतं, केवळ आमचीच म्हणजे इंग्रजांचीच संस्कृती कशी आहे, श्रेष्ठ आहे, इंग्रजांची संस्कृती श्रेष्ठ आहे असं म्हणणं असायचं. आता हे इंग्रज परदेशातून भारतात आलेले आणि ते इथं येऊन भारतीय संस्कृतीला रानटी संस्कृती म्हणायची, भारतीय लोकांना रानटी म्हणायचे. हे कुणाला आवडेल? याच्यामुळे काय झालं, भारतीय लोकांच्या मनात इंग्रजांच्या विषयी असंतोष निर्माण झाला आणि तो असंतोष 1857च्या उठावात दिसून आला. त्यानंतर बघा पुढं, त्याचबरोबर इंग्रजांनी काय केलं, पुढील कायदे केले. पुढील कायदे केले त्यामुळे काय झालं, भारतीयांमध्ये हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना निर्माण झाली. कोणकोणते कायदे केले, तर हे दोन महत्वाचे कायदे केले. आता हे जे दोन्ही कायदे आहेत ते अतिशय चांगले कायदे इंग्रजांनी खरं तर केले होते. पण या दोन कायद्यांमुळे काय झालं, भारतीयांच्या मनामध्ये असं भावना निर्माण झाली की इंग्रज आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करतायत. हे कायदे केलेले भारतीयांना, बहुसंख्य भारतीयांना आवडले नाहीत. काय कमी लोकांना म्हणजे जे समाजसुधारक होते त्यांच्या म्हणण्यानुसार हे कायदे योग्य होते त्यावेळी. आजच्या काळात पण हे कायदे योग्यच आहेत. पण त्यावेळेचा जो जुना समाज होता त्यांना काय वाटलं की इंग्रजांनी आमच्या संस्कृतीत केलेली ही ढवळाढवळ आहे. तर हे कायदे कोणते होते बघा. पहिला कायदा होता सतीबंदी कायदा. पहिला कायदा होता सतीबंदी कायदा, तो 1829ला केला. सतीबंदी कायदा म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे, तरी पण मी सांगतो की एखाद्या स्त्रीचा नवऱ्याचा जर मृत्यू झाला, एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला तर नवऱ्याची जी चिता असायची त्या चितेवरच काय केलं जायचं, त्याच्या बायकोला जिवंत जाळलं जायचं. त्याच्या चितेवरच जिवंत बायकोला हातपाय तिचे बांधून त्या चितेवर टाकलं जायचं आणि तिला जाळलं जायचं. अशा अमानुष प्रथा होती, त्या प्रथेला म्हणायचं सती प्रथा. तर ही सती प्रथा बंद करण्यासाठी 1829 मध्ये इंग्रजांनी कायदा केला. ही सती प्रथा जी अमानुष प्रथा होती, खरोखरच ही रानटी प्रथा होती, ही प्रथा बंद करण्यासाठी, अशा प्रथांमुळेच, सतीसारख्या प्रथांमुळेच युरोपियन अधिकारी भारतीयांना काय म्हणायचं, रानटी म्हणायचे. तर ही प्रथा बंद करण्यासाठी इंग्रजांनी कायदा केला 1829. या कायद्यावर पण प्रश्न येतो. सतीबंदीचा कायदा कधी झाला 1829ला आणि हा कायदा कोणी केला याच्यावर पण प्रश्न येतो. तर हा कायदा जो आहे, सतीबंदीचा कायदा आहे, तो केलेला आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. बघा, लॉर्ड विल्यम बेंटिक यानं हा सतीबंदीचा कायदा केलाय. आणि दोन नावं मी तुम्हाला सांगतोय तोंडी, ती पण तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सतीबंदी कायदा व्हावा म्हणून भारतात सर्वात जादा प्रयत्न करणारे व्यक्ती कोण होते, तर ते होते राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय हे बंगालमधले एक समाजसुधारक होते. आणि त्याचबरोबर सतीबंदी कायदा व्हावा यासाठी मुंबई प्रांतात जनमत जागृत करण्याचं काम करणारे एक समाजसुधारक होते आपल्या मुंबई प्रांतातले, म्हणजे सध्याच्या महाराष्ट्रातले, ते म्हणजे नाना शंकर शेठ किंवा त्यांना जगन्नाथ शंकर शेठ असं म्हटलं जातं. या दोघांची पण नावं या संदर्भात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, दुसरा इंग्रजांनी कायदा केला तो म्हणजे विधवा पुनर्विवाहाचा कायदा. विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला 1856ला. तर बघा, पूर्वी विधवांना दुसरा विवाह करण्याचा अधिकार नव्हता, तो अधिकार इंग्रजांनी दिला. तो दिला या विधवा पुनर्विवाहाच्या कायद्यानुसार. पण हा कायदा जरी विधवांच्या फायद्यात असला तरी सुद्धा त्यावेळेच्या भारतीय लोकांना तो पटला नाही. त्यामुळे भारतीय लोक काय झाले, इंग्रजांच्या विरुद्ध नाराज झाले. तर हा विधवा पुनर्विवाह कायदा केला 1856ला. हा कायदा केलेला आहे लॉर्ड डलहौसी यानं. याचं पण नाव तुम्ही लक्षात ठेवा. लॉर्ड डलहौसी यानं हा कायदा केला, विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला 1856ला. हे साल पण लक्षात ठेवा. कधी कधी साल विचारलं जातं की विधवा पुनर्विवाहाचा कायदा कोणत्या वर्षी झाला, किंवा सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी झाला, किंवा विधवा पुनर्विवाहाचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला, तर तो लॉर्ड डलहौसीच्या काळात झाला. असे प्रश्न येतात. पण हे दोन कायदे कशाला कारणीभूत ठरले, 1857चा उठाव होण्यासाठी हे कायदे कारणीभूत ठरले. तर अशा पद्धतीने आपली सामाजिक आणि सांस्कृतिक कारणे आपण बघितलेली आहेत. आता पुढे बघूया धार्मिक कारणे. बघा, धार्मिक कारण, धर्म हा खूप महत्वाचा असतो लोकांना. तर धार्मिक कारणे कोणती आहेत, तर 1813 मध्ये बघा, 1813 मध्ये इंग्रजांनी एक कायदा केला, चार्टर ऍक्ट. 1813ला एक कायदा केला, त्याला म्हणतात चार्टर ऍक्ट. चार्टर ऍक्ट म्हणतात त्याला, इथं लिहितो वाटल्यास.
तर 1813चा जो चार्टर ऍक्ट इंग्रजांनी केला, त्या कायद्याने काय केलं तर इंग्लंडमधील कोणालाही धर्म प्रसारासाठी भारतात येण्याचे स्वातंत्र्य मिळाले. 1813चा जो चार्टर ऍक्ट होता, त्या चार्टर ऍक्ट नुसार काय झालं, इंग्लंडमध्ये कोणालाही भारतात येऊन धर्म प्रसार करण्याचे अधिकार मिळाला. त्यामुळं काय झालं, भारतीयांनी ही जी पद्धत होती की इंग्लंडमधलं कोणी येणार भारतात धर्म प्रसार करणार, त्याला भारतीयांनी काय केलं, धर्मावरील तिसरे संकट मानलं. याला भारतीयांनी काय केलं, धर्मावरील तिसरं संकट मानलं. कारण तिसरं संकट बघा मानलं तर हे संकट कशामुळे होतं, मुद्दा लक्षात घ्या की 1813च्या कायद्यानुसार काय झालं, इंग्लंडमधील कोणीही येऊन भारतात काय करायला लागलं, धर्म प्रसार करायला लागलं. पण धर्म प्रसार करणार कोणत्या धर्माचा, इंग्लंडमधून येणारी लोक भारतातून काही हिंदू धर्माचा प्रसार करणार नव्हते किंवा मुस्लिम धर्माचा प्रसार करणार नव्हते, तर ते धर्म प्रसार जे करणार होते ते करणार होते ख्रिश्चन धर्माचा. ते धर्म प्रसार करणार होते कोणत्या धर्माचा, ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणार होते. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणार होते तर त्यांना असं वाटायचं, जे ख्रिश्चन धर्मीय धर्म प्रसारक होते त्यांना असं वाटायचं की भारतातील जास्तीत जास्त लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा. मग ते ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणार म्हणजेच काय करणार तर ख्रिश्चन धर्म हा कसा चांगला हे सांगणार. पण चांगला हे कसं सांगण्यासाठी त्यांना काय करावं लागायचं तर हिंदू धर्म कसा खराब आहे, मुस्लिम धर्म कसा खराब आहे हे सांगावं लागायचं. बघा, हे जे धर्म प्रसारक 1813च्या कायद्यानंतर भारतात येऊ लागले, त्यांनी काय केलं तर ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगताना त्यांनी काय केलं, हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म हा कसा खराब आहे हे सुद्धा सांगायला सुरुवात केली. पण हिंदू धर्माची किंवा मुस्लिम धर्माची बदनामी केल्यामुळं भारतीयांच्या मनात काय झालं, इंग्रजांच्या विरुद्ध नाराजी पसरली या कायद्यामुळं. तसंच अजून दुसरे मुद्दे काय झाले बघा, तसेच सैन्यामधील शिपायांना सुद्धा काय धार्मिक अटी लागू केल्या, काय धार्मिक बंधनं घातली इंग्रजांनी. कारण पूर्वीपासून भारतीयांमध्ये काय धार्मिक प्रथा होत्या, त्या धार्मिक प्रथांमधली महत्वाची प्रथा कोणती होती तर हिंदू म्हटलं की तो रोज गंध लावणारच. सध्या जे हिंदू आहेत ते सर्वजण गंध लावतीलच असं नाही, पण पूर्वीच्या काळी हिंदू मग कोणत्याही नोकरीत असू द्या, कुठेही असू द्या, तो रोज सकाळी उठला की देवाची पूजा केली की स्वतःला गंध लावणारच. गंध लावणं हे एक धार्मिक कर्तव्य मानलं जायचं. पण इंग्रजांनी काय केलं, सैन्यामधील जे शिपाई होते त्यांना गंध लावण्यास त्याचबरोबर दाढी वाढवण्यास बंदी घातली. का त्याच पूर्वी दाढी वाढवली जाते, हिंदू धर्मात पण दाढी वाढवायची, इस्लाम धर्मात पण दाढी वाढवायची, आणि शीख धर्म आहे त्याच्यामध्ये पण दाढी वाढवण्याची प्रथा होती. तर सैन्यामधील जे शिपाई होते त्यांना काय केलं, गंध लावण्यास आणि दाढी वाढवण्यास बंदी केली. म्हणजे हे धार्मिक बाबतीतच त्यांनी ढवळाढवळ केली. त्यामुळे सैनिक सुद्धा काय झाले, इंग्रजांच्या विरुद्ध नाराज झाले. आपण लष्करी कारणांमध्ये अजून माहिती बघणार आहोत पुढं. त्याचबरोबर हिंदू धर्माचे काय नियम होते बघा, हिंदू धर्माचे नियम काय होते पूर्वीच्या काळी की हिंदू धर्मातील लोकांनी कधीच परदेशात जायचं नाही, परदेश गमन करायचं नाही, म्हणजे आपला देश सोडून परदेशात जायचं नाही, किंवा समुद्र पर्यटन करायचं नाही. समुद्र पर्यटन म्हणजे समुद्रात पण जायचं नाही, असा हिंदू धर्माचा नियम प्राचीन काळापासून होता. हा नियम काय होता तर आपली हिंदू संस्कृती जी आहे ती काय राहिली पाहिजे, अबाधित राहिली पाहिजे, त्याच्यात कुणी ढवळाढवळ नाही केली पाहिजे किंवा ही संस्कृती बाहेर नाही गेली पाहिजे, असं जुन्या लोकांच्या समजुती होत्या. त्या समजुतीनुसार काय होतं की हिंदू धर्मातल्या समजुतीनुसार काय होतं की परदेश गमन म्हणजे परदेशात जाणं आणि समुद्र पर्यटन समुद्रात जाणं याच्यावर बंदी होती. पण भारतात इंग्रजांचं राज्य आल्यानंतर काय झालं, इंग्रजांनी भारतात भारतीय सैनिकांची भरती केली, आणि ज्या भारतीय सैनिकांची भरती केली त्यातले जे भारतीय सैनिक होते त्यांना काय करावं लागलं, जे ब्रह्मदेश युद्ध झालं, ब्रह्मदेश युद्धाच्या वेळेस काय झालं, त्यांना एक तर ब्रह्मदेश हा तसा परका देश त्यावेळेस मानला जायचा, अजून पण परकाच देश आहे. म्हणजे ब्रह्मदेश म्हणजे सध्याचा म्यानमार हे लक्षात ठेवा. सध्याचा म्यानमार हा जो देश आहे, सध्याचा म्यानमार हा देश आहे, त्याचं पूर्वी नाव होतं ब्रह्मदेश. तर ब्रह्मदेश युद्धावेळी भारतीय सैनिकांना काय करावं लागलं, आपला देश सोडून परदेशात जावं लागलं. त्याचबरोबर परदेशात जावं लागलं पण कसं, त्यावेळेस परदेशात जाण्यासाठी विमानं नव्हती, रेल्वे नव्हती, त्याच परदेशात जाण्यासाठी समुद्रमार्गे जावं लागायचं. म्हणजेच त्या सैनिकांना काय करावं लागलं, समुद्र पर्यटन सुद्धा करावं लागलं, सैनिकांना समुद्र पर्यटन करावं लागलं. त्यामुळे पण सैनिकांमध्ये नाराजी पसरली, म्हणजे हिंदू सैनिकांमध्ये नाराज. हे धार्मिक कारण आहे, आपण धार्मिक कारण बघतोय. तर अशा पद्धतीने आपण काय धार्मिक कारण बघितली. आता पुढे जाऊया. आता काय 1857च्या उठावाला आर्थिक कारण पण कारणीभूत ठरली, आर्थिक कारण कारणीभूत ठरली.
त्यातलं महत्वाचं कारण कोणतं आहे बघा, त्यातलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे हस्त व्यवसायाचा ऱ्हास. आता हस्त व्यवसायाचा ऱ्हास म्हणजे काय, 1857-58च्या आधीच, काय कालावधीच्या आधी, त्या दरम्यानच इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती होत होती. औद्योगिक क्रांती होती म्हणजे काय, तर अनेक नवनवीन यंत्रांचा शोध लागत होता आणि नवीन नवीन यंत्रांवर काय केले जायचे, अनेक वस्तू तयार केल्या जायच्या आणि यंत्रांवर वस्तू काय व्हायच्या, मोठ्या प्रमाणात तयार व्हायच्या. उदाहरणार्थ हस्त व्यवसाय भारतात कोणता होता, तर कापड तयार करणे. बघा, कापड तयार करणे हे करणारे जे लोक होते हस्त व्यवसायातलीच लोक होती. पूर्वी कापड तयार करण्यासाठी काय मोठमोठ्या कापड गिरण्या नव्हत्या. कापड गिरण्या भारतात जगात पण नव्हत्या. त्यानंतरच्या काळात झाले. कापड जे तयार करायचं ते हातावरच कापड विणून ते तयार करावं लागायचं. हातावरच कापड विणून चरखा असायचा, त्या चरख्यावर सूत कातून ते कापड बनवावं लागायचं. म्हणजे हातावर ते कापड एका दिवसात खूप कमी बनवायचं. 100 लोक जर असतील तर खूप कमी कापड बनायचं. पण ज्यावेळी काय झालं, यंत्रयुग आलं आणि कापड गिरण्या सुरू झाल्या, त्यावेळेस एकच यंत्र 100 माणसांचं काम करू लागलं आणि मोठ्या प्रमाणात कापड निर्मिती होऊ लागली. त्यामुळे त्या कापडांच्या किमती कमी झाल्या. कापडांचा बनवण्यासाठी जो खर्च आहे तो खर्च कमी झाला, कापडांच्या किमती कमी झाल्या आणि तिकडलं कापड आहे ते कमी किमतीत इथं येऊ लागल्यामुळं काय झालं, हस्त व्यवसायातून जे भारतात कापड तयार केलं जायचं त्या कापडाला किंमतच राहिली नाही, त्या कापडाला मागणी राहिली नाही. सगळे इंग्रजांचेच कापड घेऊ लागले. त्यामुळे काय झालं, हस्त व्यवसायांचा ऱ्हास झाला. यंत्रयुगामुळे काय झालं, हस्त व्यवसायाचा ऱ्हास झाला. त्यामुळे ढाका, मुर्शिदाबाद यासारखी जी शहर आहेत ही हस्त व्यवसायासाठी प्रसिद्ध होती. ढाका, मुर्शिदाबाद हे पूर्वी बंगालची राजधानी होती. सध्याची बंगालची राजधानी कलकत्ता आहे. त्याच्या आधीची राजधानी काय होती, मुर्शिदाबाद होती. ढाका ही बंगालमधली शहर होती. अशी शहर काय झाली, ओस पडली. तिथल्या लोकांना कामच उरलं नाही. त्यामुळे ती लोक काय झाली, इंग्रजांच्यावर नाराज झाली. त्याचबरोबर अजून एक भयंकर गोष्ट इंग्रजांनी केली, ती म्हणजे ढाका, मुर्शिदाबाद किंवा अजून उत्तर प्रदेशमधलं जे बनारस नावाचं शहर आहे, बनारस या ठिकाणी पूर्वी काय केलं जायचं, तर मलमलयुक्त रेशमाचं कापड तयार केलं जायचं. मलमलयुक्त रेशमाचं कापड, त्यासाठी ढाका हे ज्यादा प्रसिद्ध होतं. रेशमाच्या मलमलयुक्त कापडासाठी ढाका हे शहर प्रसिद्ध होतं. तसं कापड सध्या जगात कुठंही तयार होत नाही. आजचा आधुनिक युग असून तसं कापड तयार होत नाही. का, तर ते कापड कसं बनवायचं हे जगात आत्ता कुणालाच माहीत नाही. कशामुळे माहीत नाही, तर इंग्रजांनी काय केलं की इंग्रजांचं यंत्रयुगातून जरी अनेक कापड येत असलं तर या ढाका, मुर्शिदाबाद, बनारस अशा ठिकाणी जे मलमलयुक्त कापड बनायचं ते अतिशय मऊ आणि अतिशय सुंदर असं कापड असायचं आणि त्याला मागणी खूप मोठ्या प्रमाणात असायची. त्यामुळं या मलमलयुक्त कापडापुढे इंग्रजांचं कापड टिकत नव्हतं. त्यामुळं काय झालं, इंग्रजांनी काय केलं, जे मलमलयुक्त कापड बनवणारे जे हस्त व्यावसायिक लोक होती त्यांचे अंगठे कापले. अंगठे कापले म्हणजे तशी लोक पकडली जिथं जिथं मलमलयुक्त कापड बनवलं जाते अशा ठिकाणी काय केलं, त्या लोकांना पकडून त्यांचे अंगठे कापले. त्यामुळे असे कापडे बनवणारे लोकच संपुष्टात आली. त्यामुळे ती कला पण भारतातून गायब झाली आणि ते आता कुणालाच माहित नाही की तसं कापड कसं बनवायचं. तुम्हाला फक्त जाता जाता एक माहिती सांगतो की नऊवारी साडी जर तुम्ही ऐकलं असेल, तुमच्या आईला किंवा आजीला विचारा की नऊवारी साडी ही खूप लांब साडी असते, खूप मोठी साडी असते. तसल्या नऊवारी साडी जर ह्या मलमलयुक्त रेशमानं बनवली तर तेवढी मोठी साडीची जर बारीक घडी आपण घालत गेलो ना तर ती घडी एका काडेपेटीत बसायची. काडेपेटी घरातली बघा तुम्ही केवढी असते, तर त्या काडेपेटीमध्ये ती साडी बसायची. असं ते कापड एवढं उच्च दर्जाचं ते कापड होतं. मग तसले कापड बनवण्याची कला आहे ती इंग्रजांनी काय केली, ते जे कलाकार होते त्यांच्या अंगठे कापल्यामुळे ती कला भारतातून ऱ्हास पावली. त्यामुळे काय झालं, हस्तव्यवसायाचा ऱ्हास झाला आणि हस्तव्यवसायाचा ऱ्हास झाला त्यामुळे काय झालं, जे हस्तव्यवसायिक लोक होते ते देशोधडीला लागले, ते बेरोजगार झाले, त्यांच्यात असंतोष पसरला आणि त्यांच्या पुढं इंग्रजांच्या विरुद्ध उठाव करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. त्यामुळे हे एक महत्वाचं कारण होतं. त्याचबरोबर इंग्रजांच्या विरुद्ध भारतीय लोकांच्या मध्ये असंतोष पसरण्याचं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे आर्थिक कारण आहे. हे पण आर्थिकच कारण आहे, ते म्हणजे मोठ्या प्रमाणातील शेतसारा. बघा, इंग्रजांनी भारतात काय केलं तर शेतसारा, इंग्रजांचं जे भारतातील महत्वाचं उत्पन्नाचं साधन होतं, भारतातील उत्पन्नाचं महत्वाचं साधन होतं ते काय होतं तर शेतीवर लावलेला कर.
शेतीवर लावलेला कर म्हणजेच काय, शेतसारा. शेतसारा म्हणजे काय, शेतीवर लावलेला कर, त्यालाच आपण म्हणतो लगान. लगान हा चित्रपट यावरच आधारित आहे. इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात काय केला होता, शेतीवर कर लावला होता, त्याला लगान म्हणायचे किंवा आपण त्याला मराठीत शेतसारा म्हणतो. तर हे शेतसाराची एक 2-3 पद्धती होत्या. या तिन्ही पद्धतींचे काय दोष होते. तिन्ही पद्धती म्हणजे कायमधारा पद्धत एक होती, महालवारी पद्धत एक होती आणि रयतवारी पद्धत एक होती. कायमधारा पद्धत, महालवारी पद्धत आणि रयतवारी पद्धत अशा 3 पद्धती होत्या. या तिन्ही पद्धतींचे काही दोष होते आणि या तिन्ही पद्धतींच्या माध्यमातून इंग्रज काय करायचे, भारतीय शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शोषण करायचे. भारतीय शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शोषण करायचे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना शेतीतून जेवढं उत्पन्न मिळायचं त्याच्यापेक्षा जादा रक्कम त्यांना शेतसारा म्हणून द्यावी लागायची. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला. कशामुळं, इंग्रजांचा जो शेतसारा होता किंवा शेतीवरचा टॅक्स होता, कर होता, त्याच्यामुळं. तर तीच माहिती मी इथं दिलेली आहे. फक्त आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी एक टास्क देतोय. तुम्ही यानंतर काय करणं गरजेचं आहे, तर ज्या इंग्रजांनी ज्या भारतात 3 महसूल पद्धती लागू, जमीन महसूल पद्धती लागू केल्या होत्या. एक कायमधारा पद्धत, दुसरी महालवारी पद्धत आणि तिसरी रयतवारी पद्धत. या तिन्ही पद्धती कोणकोणत्या भागात भारतात लागू केल्या होत्या. कायमधारा पद्धत कोणत्या भागात होती, महालवारी पद्धत कोणत्या भागात होती आणि रयतवारी पद्धत कोणत्या भागात होती, हे फक्त तुम्ही काय करायचं, कमेंटमध्ये तुम्ही स्वतः अभ्यास करून ती माहिती द्यायची आहे. तुम्हाला कुठूनही माहिती मिळेल, इंटरनेटवर मिळेल किंवा तुमच्याकडे जी अभ्यासाची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये पण दिलेले असेल, तर ते शोधून तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे. तर आपण जाऊया आता पुढल्या मुद्द्याकडे. आता यानंतरची महत्वाची कारणे आहेत लष्करी कारणे. तर बघा, लष्करी कारणे म्हणजे लष्करात जे सैन्य होतं, इंग्रजांच्या लष्करात सैन्य होतं, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरणा कोणाचा होता, भारतीय सैनिकांचाच होता. इंग्रजांचं जे सैन्य होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य कुणाचं होतं, भारतीयांचंच होतं. आणि या भारतीय सैनिकांमध्ये पण वेगवेगळ्या कारणांमुळं इंग्रजांच्या विरुद्ध काय झाला होता, असंतोष पसरला होता. आणि 1857चा उठाव झाला तो मुळात भारतीय सैनिकांनीच सुरू केलाय. त्याची सुरुवात भारतीय सैनिकांनीच केला आणि नंतर उठाव पुढे नेण्यात पण भारतीय सैनिकच आघाडीवर होते. त्यामुळे या भारतीय सैनिकांमध्ये, इंग्रजांच्या सैन्यात असणाऱ्या भारतीय सैनिकांच्या मध्ये इंग्रजांच्या विरुद्ध कशामुळे असंतोष निर्माण झाला हे आपण या माध्यमातून बघणार आहोत, लष्करी कारणांमधून. तर बघा, भारतीय व ब्रिटिश सैन्यांच्या पगारात तफावत होती. म्हणजे इंग्रजांच्या सैन्यात जसे भारतीय सैनिक होते तसेच इंग्रज सैनिक पण होते. पण इंग्रजां सैनिक आणि भारतीय सैनिक यांना मिळणाऱ्या पगारामध्ये तफावत होती. तफावत म्हणजे काय, तर इंग्रज सैनिकांना जेवढा पगार मिळायचा त्याच्यापेक्षा कमी पगार भारतीय सैनिकांना मिळायचा. म्हणजे एकाच पदावर जर एक भारतीय सैनिक असेल आणि त्याच पदावर इंग्रज सैनिक असेल तर इंग्रज सैनिकाला जास्त पगार मिळायचा, भारतीय सैनिकाला तेवढंच काम करून कमी पगार मिळायचा. याच्यामुळे काय असायचं, भारतीय सैनिकांमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध नाराजी पसरली. बघा, भारतीय व ब्रिटिश सैनिक यांच्या पगारात तफावत, यांच्या पगारात तफावत होती. एकाच हुद्द्यावर म्हणजे पदावर असणाऱ्या भारतीय व इंग्रज सैनिकांपैकी इंग्रज सैनिकाला जास्त पगार मिळेल भारतीय सैनिकांपेक्षा. त्याचबरोबर जे भारतीय सैनिक होते त्यांना बढतीच्या संधी नव्हत्या. बढती म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रमोशन. भारतीय सैनिक, इंग्रज सैनिकांना ज्या प्रमाणात प्रमोशन मिळायचं, जेवढ्या जलद प्रमोशन मिळायचं तेवढं भारतीय सैनिकांना प्रमोशन मिळत नव्हतं. आणि भारतीय सैनिकांना जास्तीत जास्त किती प्रमोशन मिळायचं, तर सुभेदार पदापर्यंतच प्रमोशन मिळायचं. भारतीय सैनिकांना कुठपर्यंत प्रमोशन मिळायचं, तर सुभेदार पदापर्यंतच प्रमोशन मिळायचं. म्हणजे भारतीय सैनिक जर सैन्यामध्ये अधिकारी झाला तर तो जास्तीत जास्त सुभेदार या पदापर्यंतच अधिकारी व्हायचा, त्याच्यापेक्षा मोठा अधिकारी होत नव्हता. त्याच्यावरचे पद दिले जात नव्हतं. फक्त जाता जाताच तुम्हाला सांगतो, भारतीय सैनिकांना हे जास्तीत जास्त मोठं पद सैन्यामध्ये मिळायचं आणि हे पद एका भारतीय सैनिकांना मिळवलं होतं. मिळवलं म्हणजे असं अनेकांनी मिळवलं असेल, पण आपल्याला लक्षात ठेवायचं फक्त एक व्यक्तीचं नाव आपल्याला ठेवायचं आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते रामजी आंबेडकर. आता रामजी त्यांचं नाव संकपाळ होतं बरं का, आडनाव. आंबेडकरांच्या काळात ते नाव आंबेडकर झालेलं आहे. रामजी संकपाळ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील होते, त्यांनी ते सुभेदार पदापर्यंत पोहोचले होते. तर बघा, भारतीय सैनिकांना बढतीच्या संधी नव्हत्या, बढतीच्या म्हणजे प्रमोशनच्या संधी नव्हत्या. पण जर भारतीय सैनिकांनी जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला,
तर मात्र त्यांची बढती होत होती. भारतीय सैनिकांना जर प्रमोशन घ्यायचं असेल तर त्यांनी काय करायचं, ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा, अशी पद्धत होती. पण आपला धर्म सोडून फक्त प्रमोशनसाठी कोण दुसरा धर्म स्वीकारेल, त्यामुळे पण भारतीय सैनिकांमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध नाराजी होती. त्यानंतर पाठीमागच मी तुम्हाला सांगितलं की भारतीय सैनिकांना शिस्ती संबंधात काय जाचक नियम लावले इंग्रजांनी. भारतीय सैनिकांना शिस्त लावण्यासाठी काय जाचक नियम लावले. जाचक नियम लावले म्हणजे काय, पाठीमागच मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे माथ्यावर गंध न लावणे. माथ्यावर जो गंध लावतात किंवा त्या गंधलाच दुसरा शब्द जर परिच्छेद आला तर तो आहे तिलक. तिलक किंवा त्याला आपण म्हणतो टिळा. टिळा किंवा तिलक म्हणजे माथ्यावर तिलक न लावणे किंवा टिळा न लावणे किंवा गंध लावणे. गंध लावण्यास त्यांनी बंदी घातली. दाढी वाढवण्यास पण बंदी घातली. आणि फेटा सुद्धा घालायचा नाही. भारतीय लोकांनी फेटा सुद्धा घालायचा नाही. अशी भारतीय लोकांनी म्हणजे भारतीय सैनिकांनी, हे सैनिकांवरच्या अटक होते. त्यामुळे काय झालं, सैनिकांमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध नाराजी पसरली. त्याचबरोबर पूर्वी काय जायचं, मुघलांच्या सैन्यात किंवा मराठ्यांच्या सैन्यात पण एखाद्या सैनिकाने जर चांगली कामगिरी केली तर त्याला काय करायचं, विशेष बक्षीस दिलं जायचं किंवा जहागिरी दिली जायची. विशेष बक्षीस किंवा जहागिरी दिली जायची. तर इंग्रजांच्या काळात काय केलं, इंग्रजांनी सैन्याला डायरेक्ट पगार द्यायला सुरुवात केली. त्यामुळं सैनिकांना मिळणारी जी विशेष बक्षीस होती ती बंद झाली. त्याचबरोबर त्यांना मिळणाऱ्या जहागिऱ्या पण बंद झाल्या. त्यामुळं पण भारतीय सैनिकांच्या मनात काय झालं, इंग्रजांच्या विरुद्ध नाराजी पसरली. आता पुढे बघूया. आता पुढं महत्वाचं आहे तत्कालीन कारण. ही जी कारणं होती, आधी जी मी कारणं सांगितली तुम्हाला, सामाजिक सांस्कृतिक कारणं असतील, राजकीय कारणं असतील, लष्करी कारणं असतील, आर्थिक कारणं असतील, ती मागल्या 50-60 वर्षात घडत होती. 50-60 वर्षात घडलेल्या घडामोडींचा परिणाम होता. पण एक असं तात्कालिक कारण घडलं की त्याच्यामुळे काय झालं, 1857चा टॉवर लगेच पेटला. ते तत्कालीन कारण काय आहे तर 1856 मध्ये बघा, 1856 मध्ये इंग्रजांनी ज्या जुन्या लोखंडी बंदूक होत्या त्यांच्याऐवजी काय केलं, एनफिल्ड नावाच्या रायफली आणल्या. कोणत्या, एनफिल्ड नावाच्या रायफली लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. 1856 मध्येच इंग्रजांनी काय केलं, या एनफिल्ड नावाच्या रायफली आणल्या. या एनफिल्ड नावाच्या ज्या रायफली होत्या त्या लांब पल्ल्याच्या होत्या. त्याच्या आधीच्या ज्या लोखंडी बंदूक होत्या त्या कमी पल्ल्याच्या होत्या. त्यातून एक 15 ते 20 मीटर अंतरावरच फक्त गोळी जायची. आणि तेवढ्या कमी अंतरावर गोळी गेल्यामुळे त्या गोळ्या दोनच बसणार. 2 गोळ्या जाळून झाल्या आणि दुसऱ्या गोळ्या टाकायपर्यंत 15 ते 20 मीटर अंतरावरचा शत्रू पार त्या सैन्याच्या जवळ यायचा किंवा तलवारीनं त्याच्यावर हल्ला करायचा. त्यामुळे ह्या बंदुकी तेवढ्या कामाच्या नव्हत्या. म्हणून इंग्रजांनी काय केलं होतं, पुढं एनफिल्ड नावाच्या रायफली आणल्या. या एनफिल्ड नावाच्या रायफली ह्या लांब पल्ल्याच्या, त्या खूप लांबपर्यंत सैन्य लांब असतानाच त्याच्यावर हल्ला करायचा, अशा त्या रायफली आणल्या होत्या. पण या रायफलींमध्ये असा मुद्दा झाला की या रायफलींना जी काडतूस वापरली जायची, म्हणजे गोळ्या ज्या वापरल्या जायच्या त्याला काडतूस म्हणतात. तर ती काडतूस काडतूस त्या बंदुकीत भरताना त्याच्या आधी काय करावं, त्या काडतुसांवरचं आवरण काढावं लागायचं. काडतुसांवरती आवरण असायचं. उदाहरणार्थ तुम्ही अनेक वेळा चित्रपटांमध्ये बघितलं असेल की बॉम्ब फोडताना दातानं त्याचं काहीतरी हे करतात, दातानं त्याचं काहीतरी खोलतात. तसं ते पूर्वीच्या काळी काय होतं, हे जे काडतूस होते, बंदुकीच्या गोळ्या होत्या, त्याच्यावरचं आधी आवरण काढावं. ती गोळी बंदुकीत टाकण्याच्या आधी किंवा ते काडतूस बंदुकीत टाकण्याच्या आधी त्याचं आवरण काढावं लागायचं. आणि ते आवरण दातानंच काढावं लागायचं. आणि दातानं काढलं तरच ते निघायचं, हातानं निघायचं नाही. दातानं थोडा जोर लागायचा, दातानंच काढावं लागायचं. पण त्याच वेळेस सैनिकांमध्ये काय अफवा पसरली, तर हे जे काडतूस आहे ते काडतुसाच्या खाली जो चिकटा आहे तो कशापासून बनवलेला आहे, तर गायीची चरबी आणि गायीची व डुकराच्या चरबीपासून बनवलेला तो चिकटा आहे, अशी अफवा भारतीय सैनिकांमध्ये पसरली. बघा, ह्या ज्या एनफिल्ड रायफली होता, या बंदुकांच्या काडतुसांच्या आवरणे दाताने काढावे लागत. पण यावेळी सैन्यांमध्ये अफवा काय पसरली, तर ही जी काडतूस आहे त्या काडतुसांना गायीची व डुकराची चरबी लावली. म्हणजे दातानं काडतुस काढताना जे सैनिकांच्या तोंडात गायीची व डुकराची चरबी जायची. पण गायी जी आहे बघा, गायी जी आहे ती काही हिंदूंना अतिशय पवित्र होती. गायी ही हिंदूंना अतिशय पवित्र होती आणि तिची चरबी तोंडात घेणं हे अपवित्र मानलं जायचं. ते धर्मभ्रष्ट करणारं काम मानलं जायचं. त्याचबरोबर जे डुक्कर आहे ते मुस्लिमांना निषिद्ध होतं. म्हणजे डुक्कर हा शब्द सुद्धा मुस्लिमांच्यात वापरायचा नसतो, त्यावेळी वापरत नव्हते. आताही काही जण पाळत असतील. तर डुक्कर हा एकदम निषिद्ध म्हणजे अपवित्र होतं. डुकराचं नाव घेणं सुद्धा
धर्मविरोधी असायचं मुस्लिमांमध्ये, आणि अशातच मुस्लिमांना ते डुकराची चरबी तोंडात घ्यावी लागत होती. त्यामुळे काय झालं, भारतीय सैनिकांमध्ये हे तात्कालिक कारण ठरलं. त्यामुळे ह्या कारणामुळेच काय झालं, 1857च्या उठावाला सुरुवात झाली. या तात्कालिक कारणामुळे 1857च्या उठावाला लगेच सुरुवात झाली. बघा, या तात्कालिक कारणामुळे काय झालं, हिंदू तसेच मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष पसरला आणि 1857चा उठाव या कारणामुळे झाला.